एकेकाळी राज्यामध्ये एकत्रित सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतले पक्ष आता कुठेही एकत्र दिसत नाहीयेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू देत किंवा पालिकेच्या निवडणुका असू देत, अनेक ठिकाणी तर एकमेकांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेत महाविकास आघाडीतले तीनही पक्षांची तोंड विविध दिशेला पाहायला मिळाली। चंद्रपुरात काँग्रेसच्या हातातली सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेमुळे थेट भाजपच्या पारड्यात पडल्यानं याचा मोठा संताप काँग्रेसकडनं व्यक्त होतोय। त्यामुळे येत्या काळात राज्यामध्ये महाविकास आघाडी दिसणार का असा सवाल उपस्थित होतोय। राज्यात महाविकास आघाडीचे 3-13 निवडणुकीच्या रणधुमाळीत तीनही पक्षांचं स्वबळ। उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेसनं चंद्रपुरातील सत्ता गमावली। महाविकास आघाडी म्हणून जे अस्तित्व आहे ते गतकाळामध्ये 2024ला आम्ही सोबत विधानसभा लोकसभा लढलो आणि एका संक्रमण अवस्थेमधून आम्ही आता जात आहोत आणि या संदर्भामध्ये सर्व सहकार्यांशी चिंतन करून मित्रपक्षांचा आम्हाला मिळत असणारा प्रतिसाद बघून पुढील रूपरेषा ठरवण्यात येईल। राज्यामध्ये महाविकास आघाडी आता संपुष्टात आली आहे का असंच वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं आहे। कारण सध्या राज्यात महाविकास आघाडीची जर अवस्था पाहिली तर तीनही पक्ष एकमेकांसोबत उभे राहिल्याचं दिसत नाही। ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये सध्या चर्चाही होताना पाहायला मिळत नाहीये। यासोबतच नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुका, नगरपालिका निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये तीनही पक्षांचा आपापसात कुठेही ताळमेळ पाहायला मिळत नव्हता। त्यातच चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये झालेल्या महापौर निवडीवरून तर काँग्रेस आणि ठाकरे सेनेमध्ये साधं सामंजस्यही राहिलेलं नाही असंच चित्र आहे। काँग्रेसला आपला महापौर चंद्रपूर पालिकेवर बसवायचा होता, त्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांचा पाठिंबा गरजेचा होता आणि याबाबतची बोलणी दोन्ही पक्षात सुरू होती। पण महापौर पदावर येऊन घोडं अडलं आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट भाजपला पाठिंबा दिला। त्यामुळे आता चंद्रपूर पालिकेवर भाजपचा महापौर बसणार आहे। ठाकरे सेनेच्या नगरसेवकांकडून घेण्यात आलेल्या भूमिकेवर काँग्रेसनं चांगला संताप व्यक्त केलेला आहे। आधीच शेवटची घटका मोजत असलेली राज्यातील महाविकास आघाडी या सर्व प्रकारामुळे आता तुटणार आहे अशीच परिस्थिती दिसतीये। दुर्दैवाने वंचितचा मतदान आम्हाला मिळू शकलं नाही, उभाटाचे मतदान हे मिळू शकलं नाही। या संदर्भामध्ये मी चिंता व्यक्त करतो। याचा अर्थ उभाटा आमच्यासोबत चंद्रपूरला आली नाही तर याचा अर्थ असाही काढायचा का की परभणीला आता आम्ही देखील आमच्या सोयीने वागू। त्यामुळे याही प्रश्नाचं एक उत्तर आगामी काळामध्ये मित्रपक्ष नात्यानं उभयतांना काढण्याची आवश्यकता आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी स्थानिक पातळीच्या राजकारणाला अनुसरून निर्णय घेतले जातात हे काही नवं नाही। पण सध्याची राज्यातली राजकीय परिस्थिती ही अत्यंत वेगळी आहे। कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती करायची नाही असे आदेशच उद्धव ठाकरेंनी दिलेले होते। तरी सुद्धा काही ठिकाणी अप्रत्यक्षरित्या भाजपला ठाकरेंकडून पाठिंबा दिला गेलाय। चंद्रपुरात तर ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी थेट भाजप सोबतच जाऊन सत्ता स्थापन केली आहे आणि हेच काँग्रेसच्या चांगलंच जिव्हारी लागलंय। चंद्रपूर महापालिकेमध्ये जे एकूण पक्षीय बलाबल आहे त्यातलं आमचं प्रथम प्राधान्य जे होतं ते काँग्रेस होतं। चंद्रपूरच्या निवडणुका या संदीप गिरे आणि तिथल्या एकूण सगळी जी मंडळी आहे या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं लढल्या होत्या ते बघता स्थानिकचं समीकरण आमच्यापेक्षाही अधिक हे तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जास्त चांगलं माहीत आहे। सो त्यांनाही त्यांचा निर्णय घेण्याची स्पेस त्यांना दिली पाहिजे या उद्देशातनं हा निर्णय झालेला आहे। चंद्रपुरात जे घडलं त्याची पक्षाच्या नेतृत्वाला माहितीच नव्हती असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या 2 गटातच धमासान सुरू आहे ते आपण पाहिलं असेल आणि दोन्ही जे नेते आहेत त्यांच्याशी आमचे लोक वारंवार चर्चा करत होते, पण शेवटच्या मिनिटापर्यंत काँग्रेसमधल्या 2 गटामध्येच एकमत झालं नाही आणि त्यातून पुढे सगळ्या गोष्टी घडत गेल्या। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातले आणि दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली होती। महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात मवियानं जवळपास 2.5 वर्ष सरकारही चालवलं। त्यानंतर
मवियाचं सरकार गेलं आणि महायुतीचं राज्यात सरकार आलं. त्यानंतरही झालेल्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचं काम तीनही पक्षांनी केलं. मात्र राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांमध्ये हे तीनही पक्ष एकत्र दिसले नाही. खास करून मुंबई पालिका निवडणुकांमध्ये ठाकरे सेनेला काँग्रेसची साथ हवी होती. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यावर काँग्रेसनं सुद्धा स्वबळाचा नारा दिला. जर काँग्रेस सोबत असती किंवा ठाकरे सेनेसाठी समर्थनार्थ भूमिका घेतली गेली असती तर मुंबई पालिकेमध्ये कदाचित ठाकरेंची सत्ता पाहायला मिळाली असती. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काँग्रेसनं वेगळी भूमिका घेतल्यानं त्याचा जबर फटका उद्धव ठाकरेंना बसला. तर दुसरीकडे अजित पवारांच्या दुर्घटनेनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच या सगळ्या राजकीय परिस्थितीत राज्यात आता महाविकास आघाडी टिकणार आहे का असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.